ए दोघी बहिणी तिसरी आई तुम्हाला सपोर्ट करणारी तुमच्या तिघींना आहे ना नाही जेलमध्ये टाकलं ना मी तर माझं नाव बदलून टाकलं. तेच दररोज कुणासोबत तरी जायचं, दररोज कुणासोबत तरी जायचं, दररोज कुणाला म्हणजे वेगवेगळे पुरुष, एकही नाही तिला, एक नाही तिला बरेच असं वेगवेगळे पुरुष लागतायत. अशी ती बाई म्हणजे तिला तो आजारी की काय कळत. की लुटेरी दुल्हन जे आहे ना तो पिक्चर, तर मला वाटतं हिच्यावर आहे ना पार्ट 2 लुटेरी दुल्हन हिच्यावर काढावा आणि तो इतका इतका चालेल ना, हाऊसफुल चालेल. काय महिलांवरच अत्याचार होत नाही, अशाही महिला असतात ज्या पुरुषांवरही अत्याचार करतात. जी केस माझ्याकडे वारंवार येत असतात अशा केस, पण ही फार भयानक. एक 8 दिवसापासून माझ्याकडे एक विषय आलेला आहे आणि तो फार गंभीर आहे. आपल्या मोशी शहरामध्ये एक इथली स्थानिक नाही बरं का, हां इथल्या स्थानिक लोकांना काय हो, ते फार संस्काराची तिजोरी त्यांच्याकडे आहे म्हणायला हरकत नाही आहे, संस्कारी लोक आहे, असं स्थानिक असं नाही वागू शकत. पण ही जी महिला आहे ना, ही खेड तालुक्यातलीच आहे. तिचं नाव, गाव, पत्ता मी सगळं टाकणार आहे, पार फोटो सकट. जिच्याबद्दल मी आज बोलते ना, तिचा फोटो सकट. ज्या दिवशी तिच्यावर FIR दाखल होईल ना, त्या दिवशी FIR सकट आणि फोटो सकट मी टाकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तर ही जी लुटेरी दुल्हन म्हणता येईल हिला, जिने जवळजवळ 7-8 लग्न केलेले आहेत, त्यातले 4-5 आमच्या हाती लागलेत. आणि तिचा व्यवसाय आहे तो, ती दरवर्षी किंवा 1-2 वर्षानंतर ती कुणाला तरी गाठती, त्याच्या घरात जाऊन बसती, त्याच्या घरात जाऊन राहती, त्यांच्या घरातमध्ये म्हणजे धिंगाणा घालती, उद्ध्वस्त करते त्यांचं घर. तर हिची स्टोरी मला तुम्हाला पहिल्यापासून सांगायची आहे. ही खेड तालुक्यातलीच आहे आणि या महिलेने, हिचं लग्न झालं होतं, हिला इथेच पिंपरी चिंचवडमध्ये दिलेली होती आणि खरपुडीची आहे. तिच्या माहेराचं फक्त माहेर सांगते मी तुम्हाला, खरपुडीची आहे ती. तिला पिंपरी चिंचवडमध्येच दिलेलं होतं आणि दुर्दैवाने तिच्या पतीचा निधन झालं. तिला 2 मुलं होते, एक मुलगा आणि एक मुलगी. त्याच्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर ही महिला वाम मार्गाला गेली, चुकीच्या मार्गाला लागली. ही दररोज कुठल्या तरी पुरुषासोबत रंगरलिया मनवायला लागली, दररोज कुणाच्या तरी गाडीवर बसून जायला लागली. हिला हे काही घेणं देणं नव्हतं की बाबा माझा नवरा गेलाय, माझ्या लेकरांचा बाप गेलाय. एवढीशी ती लेकरं, 1.5 वर्षाचं एक असेल, 3 वर्षाचं एक असेल, त्या लेकरांचं संगोपन करायच्या ऐवजी ती त्यांना टाकून कुणाच्याही सोबत फिरायला लागली, हुंदडायला लागली तिच्या मौजमस्तीसाठी. त्याच्यानंतर सासू सासऱ्यांनी, माहेरच्या लोकांनी मीटिंग बसवली, तिला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या महिलेने ऐकलं नाही. हा विषय आहे 17 म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वीचा बरं का. म्हणजे तिचं लग्न ज्या वेळेला तिचं हे चालू होतं, हा जो विषय सांगते मी तुम्हाला, हा 20 वर्षापूर्वीचा विषय आहे. आणि मग त्यानंतर वैतागले सासरची मंडळी पण, की त्यांचा अपमान व्हायला लागला, म्हणून त्यांनी तिला हुसकून दिली की बाई हे आम्हाला नकोय. माहेरच्या लोकांना बोलवलं आणि तिला घालवलं की मुलं आमच्याजवळ राहू द्या, आम्ही त्यांचं संगोपन छान करून. हिलाही मुलांची गरजच नव्हती, कारण तिने मुलांचा कधी विचार केलाच नाही. मूर्ख, नालायक, नीच आणि अगदी त्या काय म्हणता येईल ना, त्या फालतू कामासाठी वेडी झालेली बाई, फालतू कामासाठी वेडी झालेली बाई म्हणता येईल तिला. तर अक्षरशः त्या बाईला मग त्यांनी काढून दिलं सासरच्या मंडळींनी घरामध्ये. त्याच्यानंतर माहेरी येऊन राहायला लागली. बरं, माहेरी पण तिचे तेच चाळे चालू झाली. त्याच्यामुळं माहेरच्या लोकांनी पण हुसकून दिली. माहेरी पण तिचं तेच, दररोज कुणासोबत तरी जायचं, दररोज कुणासोबत तरी जायचं, दररोज कुणाला म्हणजे वेगवेगळे पुरुष, एकही नाही तिला, एक नाही तिला बरेच असं वेगवेगळे पुरुष लागतायत. अशी ती बाई म्हणजे तिला तो आजारी की काय कळत नाही. त्याच्यानंतर माहेरच्या लोकांनी तिला हुसकून दिलं. मग ही एकटी राहायला लागली. एकटी राहत असताना मग हिने पहिलं लग्न केलं कोणतरी पाटील म्हणून. नाही का, मी स्पष्टपणे नाही कुणाची नावं घेते, परंतु जे आम्हाला. आणि म्हणजे तिने असंच मग त्या पुरुषांच्या घरात जायचं, त्यांच्या घरात जाऊन राहायचं, मैत्री करायची पहिली त्यांच्याशी, मग डायरेक्ट त्याला नवराच म्हणायचं. मग असं कोणतरी पाटीलपासून सुरुवात केली तिने. तर ते आता मला नावं नाही सांगायचे, पण बरेच इतके झालेत की काय सांगायचं तुम्हाला. ते आम्ही ज्यावेळेला तिचा डेटा काढला त्यावेळेला, तो डेटा का काढला ते सांगते तुम्हाला. आणि अक्षरशः या बाईने ती लुटेरी दुल्हन जे आहे ना तो पिक्चर, तर मला वाटतं हिच्यावर आहे ना पार्ट 2 लुटेरी दुल्हन हिच्यावर काढावा आणि तो
इतका चालेल ना, हाऊसफुल चालेल बिलकुल तो पिक्चर. अक्षरशः म्हणजे एका मुलाला तर तिने असं गाठलंय की ती स्वतःच्या तोंडाने सांगते. माझ्याकडे तिचे व्हिडिओ पण आहेत. स्वतःच्या तोंडाने सांगते. ज्या वेळेला मी तिला भेटायला गेले ना, त्यावेळेला ती स्वतःच्या तोंडाने सांगते की आता ती महिला आहे जवळजवळ 47 वर्षाची आणि तो मुलगा आहे 25 वर्षाचा. म्हणजे हिच्यापेक्षा तो 22 वर्षाने लहान आहे तो मुलगा. या महिलेने काय केलं माहितीये का, मैत्री गेली त्याच्याशी नात्यात असल्या कारणाने. म्हणजे बाबा मैत्री नाही म्हणता येणार की ओळख, नात्यात असल्यावर माणूस बोलतच ना. मग नंतर काय, ही चुकीची कामं करत होती. चुकीची कामं करत असताना हा मित्रांच्या सोबत गेलेला होता, कॉलेजला असायचा, मित्रांच्या सोबत गेलेला होता. आणि मग तिने काय ते त्याला विचारलं की तो मित्र आला तुझा तुला नाही का. म्हणजे कॉलेजच्या बारीक मुलं त्यावेळेला, हा जर 15-16 वर्षाचा असेल हा मुलगा, तर ही 20-30 वर्षाची असेल, जास्त 20-30 का 30-40 वर्षाची, 30-35 वर्षाची असेल. आणि हा मुलगा 15-16 वर्षाचा, याचा मित्रही त्याच वयाचा. आणि ही चुकीची कामं करत असल्या कारणाने तिथं मुलं जायची कॉलेजची. आणि हा त्या मित्राच्या सोबत गेलेला. त्याच्यानंतर हिने त्याचाही नंबर घेतला. आता याला काही कळलंच नाही, मित्राच्या सोबत गेला होता, थांबला बाहेर, काय त्यांचा गोंधळ झाला. त्याच्यानंतर हिने त्या मुलाचा नंबर घेतला. आणि हिने घेतला म्हणण्यापेक्षा ज्याच्यासोबत गेला होता ना तो त्याचा चुलताच आहे. त्या चुलत्याने त्याला नंबर दिला त्या बाईला. आणि तिला सांगितलं की ह्याला ब्लॅकमेल कर, याच्या घरी फार पैसे आहेत, खूप पैसे याच्या बापाकडे. त्याचा चुलता. बघा कशी भावकी पण असते. आता या मुलाला काही माहितीच नाहीये. ती त्याला फोन करायला लागली की तू सोबत नव्हता आला का त्याच्या, बघ मग मी तुझ्या बापाला सांगेल. तो घाबरला, कारण याच्या घरचं वातावरण फार स्ट्रिक्ट आहे या मुलाच्या घरचं वातावरण. तो घाबरला की अरे मी काय करू आता, तुझ्या बापाला सांगेल तू माझ्याकडे आला होता. ही 35 वर्षाची बाई 16 वर्षाच्या मुलाला धमक्या देत होती. 35, 36, 37 वर्षाची बाई या मुलाला धमक्या देत होती. तो घाबरला की आता मी काय करायचं. मग त्याला पैशाची मागणी केली, त्याने नेऊन दिली. तो घरचा चांगला लॉड असल्या कारणाने त्याला काय ते तिने मागितलेली रक्कम जास्त वाटली. त्याला वाटलं बापाला कळलं तर बाप उलटा टाकून मारेल आपला. फार शिस्त त्याच्या घरामध्ये. मग ती अशीच त्याला दर महिन्याला ब्लॅकमेल करायला लागली, दर महिन्याला. अक्षरशः 13 वर्ष झालं तो मुलगा तिचा अत्याचार सहन करतोय त्या बाईचा. ती पैसे मागते हा नेऊन देतो, ती पैसे मागते हा नेऊन देतो. ते सगळे पुरावे ज्या वेळेला केस माझ्याकडे आली ना, त्या मोबाईलमध्ये आम्हाला सापडले. हिने सोनं घ्यायला पैसे मागितले त्याला, हिने घराचं भाडं भरायला पैसे मागितले, हिने किराणा घ्यायला पैसे मागितले. आणि त्या पोराला कळतच नव्हतं मी कुणाजवळ व्यक्त होऊ. अक्षरशः तो इतका डिप्रेशनमध्ये आहे की ज्या वेळेला म्हणजे हे अति झालं की आता खूप जास्त होते. मग त्याने त्याच्या भावाला सांगितलं. त्याच्या भावाला सांगितल्यानंतर मग त्याचा भाऊ आमच्याकडे आला आणि हे सगळ्या गोष्टींचा ह्या उलगडा झाला. ज्या वेळेला आम्ही त्या महिलेला भेटायला गेलो की बाई तू का असं करतीये, का त्याला फसवलं, तर ती सरळपणे म्हणते हा तुम्हाला काय माहिती, माझे 13 वर्षापासून संबंध आहे त्याच्यासोबत. काय संबंध आहे, काहीच नाही, तो मुलगा सांगतोय काहीही नाहीये. तिच्या मोबाईलमध्ये, त्या मुलाच्या मोबाईलमध्ये पण बघितलं आम्ही, तर फक्त तिचेच मेसेज आहे ना, तिला टायपिंग सुद्धा करायला येत नाही. पैसे पाठव, पैसे पाठव, पैसे पाठव, पैसे पाठव, हेच आहे व्हॉइस रेकॉर्डिंग, ते व्हॉइस मेसेज. पैसे पाठव याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये, काहीच नाहीये. अक्षरशः म्हणजे किती या बाईने. आणि शिवाय तिचं ज्या वेळेला तिच्या घराच्या तिथं गेले मी, तिची चौकशी केली असता तिथल्या शेजारच्या लोकांनी सुद्धा सांगितलं की ही चुकीचे कामं करते, हिच्या घरी दररोज वेगवेगळे पुरुष येतात, हिच्या घरी वेगवेगळ्या मुली आलेल्या असतात, हिच्या घरामध्ये ही पिटा चालवतीये. इतकं वाईट कुणी असू शकतं का. चांगल्या सोसायटीमध्ये राहते, ते शेजारचे लोक सांगतायत की मालकाला ती पैसे जास्त देते त्यामुळे घरमालकाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे अरे तुम्ही एखाद्याला, आणि या कांडामध्ये तिची सख्खी बहीण पण साथीदार आहे तिला. बघा या सगळ्या कांडामध्ये तिची सख्खी बहीण, त्या बहिणीचे आम्ही काही कॉल ऐकले. ती बहीण तिला म्हणते की धिंगाणा घालू त्याचा, एवढेच पैसे माग त्याला, तेवढेच माग त्याला. सरळ सरळ हनी ट्रॅप ह्या दोघीही बहिणी मिळून करतायत. लोकांना लुटण्याचा तिच्या बहिणीच्या मुलीचं आत्ताच लग्न झाले. मी तर त्या बहिणीच्या जावायला जाऊन भेटणार आहे की तुझी सासू आणि तुझ्या सासूची बहीण दोघी मिळून असे धंदे करतायत. त्यांच्या पण भागात कळू दे ना या दोघी काय करतायत. मी तर त्यांच्या प्रत्येक पाहुण्याला जाऊन सांगणार आहे, प्रत्येक पाहुण्याला. परत कुठल्याही
निष्पाप व्यक्तीला यांनी छळलं नाही पाहिजे आणि यांनी त्यांना ब्लॅकमेल करून आहे ना असं लुटलं नाही पाहिजे. यांना कायदेशीररित्या किती जास्त यांच्यावर कलम पडतील ना त्याच्यासाठी मी अगदी लढत राहणार. अरे असल्या घाणी ज्या आहेत ना त्या समाजातनं नाहीशा झाल्या पाहिजेत, संपल्या पाहिजेत. अक्षरशः कितीतरी लोकांनी जीव गमावले असतील या नालायक बाईमुळं. कितीतरी जणांचे संसार उद्ध्वस्त केले तिने, किती जणांशी लग्न केलेत. माझ्याकडे तिचं अक्षरशः तुम्हाला सांगते व्हिडिओ आहे जो मी पोस्ट करू शकत नाही, कारण ज्या लोकांनी आता हिला हुसकून दिलेलं आहे मारून, उद्या बिचारा त्यांना अडचण नको यायला म्हणून मी त्यांची नावं पण इथं घेत नाहीये. मी त्या सगळ्या लोकांना जाऊन भेटली, त्यांनी मला त्यांच्यावर आपबीती काय आहे ती सांगितली. भयंकर पद्धतीमध्ये ह्या दोघी बहिणी स्कॅम चालवत आहेत. भयंकर इतक्या डेंजर आहेत त्या की विचारायला नको. इतक्या डेंजर आहेत की त्यांचं जे काय हे आहे ना, जे त्यांनी हे रॅकेट चालवणं लावलं हे भयंकर आहे. की हे अक्षरशः माणसांचे जीव घेईल पैशासाठी. अरे त्या सासरी जर मेली असती ना चांगली, ही तिथं राहिली असती ना, ते लोक अब्जोपती आहेत. परंतु फक्त त्या घाणरड्या कृत्यासाठी त्या कामासाठी ही बाई म्हणजे हिला तो आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. तो रोग जडलेला हिला की वेगवेगळ्या पुरुषांसोबत दररोज जायचं. आणि त्याच्यासाठी हिने आता हिच्या मुलीचं लग्न झाले. 20 वर्षापूर्वी हिला सासरच्या लोकांनी हुसकून दिली. हिच्या मुलीचं लग्न झाले, मुलीला मुलगी आहे. सासरच्या लोकांना मी जाऊन भेटले, त्यांनी सांगितलं नाव सुद्धा घेऊ नका, आम्हाला सुखानं जगू द्या, आमचा काही एक संबंध नाही. ते मुलं म्हणतायत आमचा बाप गेला त्याच्या अगोदरच ती मेलेली आहे, आमचं संपलंय, आमचं संगोपन आमच्या आजोबा आजींनी केलंय ताई, त्यामुळे त्या बाईचं नाव आम्हाला आमच्या घरातमध्ये घेऊ नका, आम्हाला काही एक घेणं देणं नाही. अरे माणसाने किती वाईट असावं. बरं तिची आई, अरे बहीण तर आहेच तिच्यासोबत, तिची आई अरे 70 वर्षाची म्हातारी असेल, ती आई पण सपोर्ट करते तिला. ज्यावेळेला आम्ही मीटिंग बसवली त्या आईला बोलवलं त्यावेळेला तिची आई म्हणते मग काय तर तो काय बोलत नव्हता का तिच्याशी, कशाला बोलायचं मग त्याने. अयो ती आई म्हणत नाही हे चुकीचं आहे, तिची आई पण सपोर्ट करते. तिची आई म्हणते मग नाहीतर आम्ही ना समाजात सांगू आम्ही की याच्याने तिचे संबंध होते म्हणून. 47 वर्षाची बाई 25 वर्षाच्या मुलाला धमक्या देते. 25 वर्षाचा मुलगा, आणि गेल्या 10 वर्षापासून तो मुलगा हे भोगतोय. तो अक्षरशः हँग झालेला आहे, हँग झालेला आहे तो मुलगा. त्याला कळत नाही तो काय करतोय ते. इतकं या लोकांनी त्याला डिप्रेशनमध्ये टाकलंय. असं जर कुठल्या मुलांसोबत घडत असेल तर माझी रिक्वेस्ट आहे, त्यांना विनंती आहे, पालकांना सांगण्याचा प्रयत्न करा, मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आजूबाजूला तुम्ही व्यक्त व्हा, नाहीतर तुम्ही गुदमरून या मुलासारखे डिप्रेशनमध्ये झाला. आज हा मुलगा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, परंतु त्याने 10 वर्षानंतर का होईना हिंमत केली आहे आणि त्याने त्याने आत्ता त्याच्या भावाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. भावाने त्याला अगदी मोठ्या मनाने मदत केली. का केली माहिती आहे? कारण त्या भावाला विश्वास आहे माझा भाऊ असं चुकीचं वागूच शकत नाही. परंतु हे कुणी केलं सगळं तर त्यांच्या काकाने, सख्ख्या काकाने. कशासाठी तर यांचं चांगलं आहे, सगळं चांगलं होत चाललंय का तर हे मेहनती मुलं आहेत, त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगल्या मार्गाला लावले. हा खरं तर त्या बाईकडे गेलाच नव्हता, तो काका त्याला घेऊन गेला होता खरं चुकीच्या मार्गाला लावण्यासाठी. पण तो मुलगा तसं काही 16 वर्षाचा असताना त्याला काय कळते हो, तो निघून आला आणि काकाने चुकीचं कृत्य तिथं केलं आणि याचा नंबर त्या बाईला देऊन आला. किती कांड हे भयंकर आहे मला सांगा ना. आता सुद्धा तो काका त्या बाईला सगळ्या गोष्टी पुरवत गेलाय. आणि काय ना, मी नाही हो, ते लोक फार इज्जतदार आहे, मी नाही हे ओपनली त्यांचं नाव वगैरे घेऊ शकत आहे. पण खरं सांगते मी, ही केस माझ्याकडे आलेली आहे आता आणि अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मग संगीता वानखेडे काय आहे ते. असा बाजार उठवणार आहे ना मी तिचा की परत आहे ना कुणीही असं कृत्य करताना आहे ना 10 वेळा विचार केला पाहिजे. अशी कलम तिच्यावर टाकणार आहे ना, टाकणार म्हणजे ते कलम बसणार आहे तिच्यावर. लक्षात घ्या, सुट्टी नाही तिला, सुट्टी नाही बरं का गे. दोघी बहिणी तिसरी आई तुम्हाला सपोर्ट करणारी, तुमच्या तिघींना नाही ना, नाही जेलमध्ये टाकलं ना मी तर माझं नाव बदलून टाका. अरे आज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत ना, त्या गुदमरून मरतायत आणि ह्या अशा लुटणाऱ्या खुल्या फिरतायत खुशाल. म्हणजे ज्या मावशीच्या मुलाने आणि मावशीच्या सुनेने मध्यस्थी केली या गोष्टीसाठी आणि ती तिला समजावतीये की नको करू असं, त्या पोराचं आयुष्य बर्बाद केलंय तू किंवा हे चुकीचं आहे, तर त्या मावशीच्या घरातही हिने आग लावली. त्या मावशीच्या मावशीलाही खोटं सांगितलं का तर मावशीची सुनीला सपोर्ट करत नाहीये चुकीच्या कामांना.
तिला सांगते हे चुकीचं आहे, हे पाप आहे, असं करू नको. तुझ्या मोबाईलमध्ये काय काय सापडलंय, कशाला करते असं, तू चुकीचे आहे सिद्ध होतंय, तुझ्यावर गुन्हे दाखल होतील, आमची इज्जत जाईल, आमची तू नातेवाईक लागते म्हणून आम्ही समजावून सांगतोय. तो मुलगा सुद्धा नात्यातला आहे हो तिच्या, त्यांच्या नात्यातल्याच नात्यात आहे. तो किती विचित्र, बाप रे, भयंकर बायका असतात, काय सांगायचं तुम्हाला. पण सुट्टी नाही हिला, लक्षात घ्या. ही इतकी 12च्या भावात जाणार आहे ना, सुट्टी नाही या लुटेरी दुल्हनला. कसा बाजार उठवते ना तेच बघा तुम्ही. परंतु तुमच्या आजूबाजूला असं घडत असेल तर त्यांना विश्वासात घ्या आणि अशा महिलांना, अशा मुलींना धडा शिकवा. फक्त काय महिलांवरच अत्याचार होत नाही, अशाही महिला असतात ज्या पुरुषांवरही अत्याचार करतात. जी केस माझ्याकडे वारंवार येत असतात अशा केस, पण ही फार भयंकर आहे. आतापर्यंत माझ्याकडे अशी केसच आली नाही, इतकी भयंकर केस आहे. तर हिला सुट्टी नाही, लक्षात घ्या. लवकरच तुम्हाला नावासकट, तिच्यावर झालेल्या गुन्ह्यांसकट मी तुमच्या समोर येणार आहे. 1-2 दिवस थांबा, 2 दिवसांमध्ये हिच्यावर गुन्हे दाखल होणार आहे. तोपर्यंत तुमची संगीता दैवांची.